हाय फ्रेंड्स, कसे आहेत? तर आय थिंक तुम्ही सगळे चांगले असणार. तर आज महत्वाची गोष्ट अशी आहे की मेजॉरिटी लोकांचा क्वेश्चन असा होता की म्हणजेच वेट लॉस वरती असताना तर काय खाल्लं पाहिजे रात्री झोपताना वगैरे. तर मी तुम्हाला अगोदरच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे की काय खायचं. तर कसं असतं माहिती का, एक डेली लाईफमध्ये जर आपण विचार करायला तर सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. असं काय नाही की प्रत्येक गोष्टीवर रिस्ट्रिक्शन असावे, पण कोणत्या गोष्टी खायच्या आणि कोणत्या गोष्टी नाही खायच्या या पण महत्वाच्या आहेत. तर आता मी खाणार आहे, संध्याकाळचे 12 वाजतात आणि मला व्लॉग करायला खूप लेट झाला ऍक्च्युली. तर आता हा मला नाईटला झोपण्याच्या पूर्वी मी खाणार आहे टरबूज. तसं तर आपल्याला सीझनमध्ये सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. आता महत्वाची गोष्ट सांगायचं तर मँगो असतात. तर आपण जे सीझनमध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्या गोष्टी खावा, तुमची बॉडी अगदी बेस्ट आणि बेस्ट बनेल. म्हणजे तुम्हाला असं काही फॅन्सी डाएट घ्यायची गरज नाही पडणार की बाबा हेच खाल्लं पाहिजे तेच खाल्लं पाहिजे, असं काही नसतं. आपल्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत ना त्या नॅचरली भेटतात, तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही. प्रत्येकाच्या शेतामध्ये मँगोचं झाड असेल, ऑफकोर्स असणारच. आणि आता उन्हाळा म्हणजे मँगोचं सीझन आहे, तर तुम्ही बिंदास्त मँगो खावा. शुगर वगैरे काही वाढत नाही, असं काय नसतं. तुम्ही जेव्हा केमिकलयुक्त शुगर खाता ना त्याचे इम्पॅक्ट तुमच्या बॉडीवरती नक्की पडणार. पण हे एक नॅचरल शुगर आहे. तुम्हाला टरबुजामध्ये पण थोडंसं स्वीटनेस भेटेल, मँगोमध्ये पण भेटेल, पण या गोष्टी तुम्हाला नॅचरली भेटतात. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये स्वीटनेस अजिबात वाढणार नाही. इट गिव्ज एनर्जी आणि ग्लुकोज तुम्हाला तुमच्या बॉडीला भेटेल. तर आता मी कट करणार आहे टरबूज आणि मस्त खूप उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर आपल्या बॉडीमध्ये हीट खूप क्रिएट होत असते आणि त्यामुळे हीटचा त्रास मेजॉरिटी लोकांना होत असतो. त्याच्यामुळे तुम्ही टरबूज खावा. हे माझ्याकडनं एक बेस्ट ऍडवाइस असेल की तुम्हाला तुमच्या बॉडीमधनं हीट बाहेर पडते, तुम्हाला तुमची बॉडी डिहायड्रेट नाही होणार, तुम्हाला जास्त तहान लागल्यासारखं फील नाही होणार, कारण टरबुजामध्ये खूप पाण्याचं प्रमाण जास्त. तर आता मी कट करणार आहे टरबूज आणि आता आपण खाऊयात थोडंसं टरबूज वगैरे. तर आता मी कट करणार आहे आपलं टरबूज. तर बघूयात टरबूज खाऊन. टरबूज हे ऍक्च्युली खूप बेस्ट आहे. तुम्ही उन्हाळ्यात खाल्लं पाहिजे शुअर. कारण प्रत्येक बॉडी बिल्डर आपल्या डाएटमध्ये ना टरबूज घेत असतो किंवा पपया घेत असतो. कुठलंही फ्रुट्स तो आपल्या ब्रेकफास्टमध्ये इन्क्लूड करतोच. असं काही नाही की शुगर बिगर असं काय प्रॉब्लेम नसतं. बिंदास्त खायचं, काय टेन्शन नाही घ्यायचं. आणि फायनली आता मी टरबूज कट केलेला आहे, बघूयात कोण. कसं आहे माहिती का, प्रॉब्लेम एकच गोष्टीचा, स्टडी सोबत फिटनेस सांभाळणं हे खूप डिफिकल्ट आहे. आता आपल्याला एक चांगल्या लेवलची पोस्ट घ्यायची म्हणल्यावरती आपल्याला तरी स्टडी करावी लागेल, त्याशिवाय ऑप्शन नाही. पण माझं बॉडी बिल्डिंग पण एम आहे ऍक्च्युली मध्ये. आणि विशेष म्हणजे ना, इथे रूमवरती राहून खूप सारे मुलांचे क्वेश्चन असतात की बाबा स्टडी करत असताना तुम्ही जिम वगैरे होते का किंवा करू शकतात का? करू शकतात, तुमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे फक्त. असं काय नाही की स्टडी असले म्हणजे जिम होणार नाही. फक्त एवढंच की कोणता पण एक स्टडीवाला मुलगा असेल तर त्याला आपल्या शरीरासाठी वेळ देणं गरजेचं आहे, दिलंच पाहिजे. असं काय नाही. एवढंच की माझं एज बॉडी बिल्डिंग एज प्रोफेशन आहे, एज मला बॉडी बिल्डिंग करायला आवडते आणि माझी इम्प्रुव्हमेंट मस्त होत चाललेली आहे पहिल्यापेक्षा. जे मला लातूरमध्ये ज्या लोकांनी मला पाहिले त्यांना सगळ्यांना माहिती की माझी इम्प्रुव्हमेंट अगोदर काय होती ना आता काय झालेलं आहे. पण कसं असतं, हे 1-2 दिवसात झालेली गोष्ट नाही. इथे सलग मी 4 वर्ष घातलेले आहेत, सोबत स्टडी प्लस जिम या गोष्टी. आणि मी चांगली अचिव्हमेंट पण केलेली आहे. मी इथे काय सांगणार नाही, पण ज्या दिवशी ऍक्च्युली दिसेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन सगळ्यांना. असं काय नाही की दोन्ही गोष्टी बॅलन्स होतात. लोकांचं ऐकत जाऊ नका, आपल्याला जे वाटेल ते करायचं. असं काय ना, बिंदास्त डाएट वगैरे चांगला घ्या, तुमची पण बेस्ट ऑफ बेस्ट बॉडी बनेल. तुमचे पण काही स्वप्न असतात की बाबा पॉप्युलर व्हा वगैरे वगैरे. आपल्याला पण 2-3 लोकांनी ओळखलं पाहिजे एस्पेशली. त्यासाठी तुम्हाला स्ट्रगल करावं लागेल, तुम्हाला मेहनत घेतली पाहिजे. विदाउट मेहनत नथिंग इज पॉसिबल. हे महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही कॉलेज स्टुडंटसाठी खास माझं बोलणं आहे,
तुम्ही जिम करा, शरीराला टाइम द्या. दिवसातनं 24 घंट्यामध्ये 1 तास जर शरीराला दिलात तर ऑफकोर्स तुमची स्टडी पण होईल, तुमची हेल्थ पण चांगली राहील आणि तुम्हाला कुठलेच इन फ्युचरमध्ये हेल्थ इश्यूज येणार नाहीत. त्यामुळे डाएटवरती फोकस करा, एन्जॉय करा लाईफ. आणि महत्त्वाची एक गोष्ट आहे, यूट्यूब व्हिडिओ बनवण्याचा मागचा रिझन पहिल्यापासून माझं एम होतं की मला सोशल मीडियामध्ये करिअर करायचं, सोबत स्टडी पण चांगले अचिव्हमेंट पण करायचे, पण दोन्हीला बॅलन्स करायचं आणि हे पूर्ण कंटिन्यू चालू ठेवायचं. हे थोडं डिफिकल्ट वाटते, बाकी काय नाही, पण मी कधीच हार मानली नाही, अजून पण चालू ठेवते, इन फ्युचरमध्ये चालू ठेवेन टिल द एंड ऑफ लाईफ. हे जिम कधीच माझी बंद नाही होणार. त्यामुळे तुम्ही सुद्धा काय टेन्शन घ्यायचं नाही, मस्त जिम करायचं, खायचं आणि स्टडी करायचं. लोक म्हणतात, मला पण खूप लोक बोलतात की तू स्टडी कसं करतो जिमवर तेवढा टाइम घातल्यावर. प्रॉब्लेम काय होत नाही, फक्त प्रॉब्लेम एका गोष्टीचा होता की जिम जर तुम्ही हार्ड मारलात तर तुम्हाला फक्त बॉडी फिरणार, बाकी असं काय नाही की बाबा तुम्हाला काही म्हणजे तुमचा वेळ जाईल 10-20 घंटे, असं बिलकुल नाही. मोठे ॲथलीट पण 10-20 घंटे जिममध्ये घालवत नाही. तुम्ही जर ॲज नॉर्मल करता, त्यामुळे तुम्हाला काही एक्स्ट्रा असं हे करायची गरज नाही. चांगला डाएट घ्या, मस्त लोकांची चांगली ॲडवाईस घ्या, बी पॉझिटिव्ह. निगेटिव्ह लोक खूप भेटतील, मला तर खूप भेटलेत, जवळचेच असतात, पण काय म्हणायचं नाही, एका कारण ऐकायचं कारण विसरून द्यायचं. जिम करा, फोकस करा तुमच्या स्टडीवरती, आईवडिलांची स्वप्न पूर्ण करा, मस्त एक लक्झरियस लाईफ जगा. कोणाच्या मागे लागून किंवा कोणाच्या मागे वाह करून फिरण्यात काही अर्थ नसतो. स्वतःला बघावं लागतो, बाबा हे असं म्हणतं, हे तसं म्हणतं, तुम्हाला ते बिलकुल हेल्प करणार नाही लाईफमध्ये. 4 दिवस बोलतात, देन विषय क्लोज. जेव्हा तुमच्याकडे चांगलं असेल काहीतरी तेव्हा लोक तुमच्याकडे येतात, नाहीतरी कोणी तुमच्याकडे बघणार नाही. त्याच्यामुळं स्वतःला टाइम द्या, स्वतःच्या शरीराला द्या, स्वतःच्या अभ्यासाला द्या, स्वतःच्या फॅमिलीला वेळ द्या. बाकी लोकांचं सगळं असतं. विशेष म्हणजे ना, मी रूम करून राहतो, रूमवरती व्लॉग असं वाटत नाही की मला कुठं तरी भारी लक्झरी असं काय नाही. मी जे आहे ते तुम्हाला रिलेटेड दाखवतो, याच्यामध्ये काही वेगळं नाही. पण माझ्याकडं स्किल आहे कुठली तरी, माझ्याकडे बॉडी आहे, मी मेहनत घेतोय, मी कष्ट करतो, त्याच्यामुळे मला पब्लिकचा चांगला रिस्पॉन्स भेटतो आणि लोक माझ्यासोबत चांगलं बिहेव करतात, त्याच्यामुळे मला खूप आनंद भेटतो. तुम्ही मला रिस्पॉन्स द्या, मी तुमच्यासाठी चांगले व्हिडिओ घेऊन येईन. ऑफकोर्स सध्या मला स्टडी असल्यामुळं मी थोडंसं याच्यामध्ये 100% देऊ नाही शकत, पण आय विल ट्राय. तर लवकरच मला थोडंसं बॉडी कंडिशन चांगली करायची, कारण बिकॉज माझा मुंबईला शो आहे, त्याच्यामुळे मला जायचं आहे. आणि शोचा व्लॉग पण तुम्हाला चॅनलवरती दिसेल, तुम्ही फक्त सपोर्ट करा. आपण एक खेड्यागावात राहून खेड्यागावातली मुलं काय करू शकतात हे आपण पब्लिकला दाखवू. त्याच्यामुळं माझं इन्स्पिरेशन तुम्हाला भेटेल आणि त्याच्यामुळे तुम्ही पण काहीतरी यूट्यूब असेल, फिटनेस असेल आणि एज्युकेशन असेल, कुठं पण इन्स्पायर होऊन चांगलं आपली अचिव्हमेंट करा, म्हणण्याचा उद्देश हेच आहे. आणि एवढी मेहनत घेऊन मी व्हिडिओ करतोय म्हणजे तुम्ही सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट केलात तर मला व्हिडिओ बनायला आणखी इंटरेस्ट येईल. तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ॲक्च्युली खूप लेट झाला आहे, 1 वाजता. जसा टाइम भेटेल तसा व्हिडिओ शूट करतो मी, असं काय नाही, पण फुल डेडिकेटेड नाही. म्हणजे जसा वेळ भेटेल तसा मी व्हिडिओ शूट करतो. 1-3 दिवसाला तरी माझा व्हिडिओ पडतोच, फक्त तुम्ही सपोर्ट करा. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच मुलांचा क्वेश्चन असा होता, म्हणजे मी जेव्हा कुठे ट्रॅव्हल करतो, इथे कुठे पण सिटीमध्ये असेल, तेव्हा मला खूप सारे लोक विचारतात की जिमला जाण्याच्या पूर्वी काही खाल्लं पाहिजे का, काय घ्यायचं.
कोणी उपाशी जातं तर कोणी खाऊन जातं. मग त्यांचा मला क्वेश्चन असा होता की जिमला काहीतरी खाऊन जायला पाहिजे की उपाशी पोटी जायला पाहिजे. तर माझं हे सांगणं आहे, खाऊन गेलेलं थोडंसं बेटर राहील, तुम्हाला एनर्जी भेटेल. मग खायचं काय, मग त्याचा सगळ्यात मोठा क्वेश्चन. तर तुम्ही जिमला जाण्याच्या पूर्वी मॉर्निंगला 1 कप कॉफी घेऊ शकता विदाउट शुगर. ते पण तुम्हाला बेस्ट असेल. जर समजा तुम्हाला कॉफी पिऊ वाटत नसेल तर स्वीट पोटॅटो असतो रताळा, ते खाऊन जाऊ शकता. जर तुम्हाला ते पण पॉसिबल नसेल, समजा ते सीझन मध्ये कुणी आता जास्त लोक त्याचं स्वीट पोटॅटो लावत नाहीत, साधा पोटॅटो तर माहिती तुम्हाला बटाटा, ते खाऊन जाऊ शकता. समजा ते पण नसेल तुमच्याकडे, आणखी एक ऑप्शन आहे केळी. तुम्ही वर्कआउटला जाण्याच्या पूर्वी मॉर्निंगला 2 केळी खाऊन जाऊ शकता. ते तुम्हाला खूप एनर्जी प्रोव्हाइड करायला. किंवा समजा नॉनव्हेज असेल कोणी तर मस्तपैकी 2 एगचं ऑमलेट खायचं, काही होत नाही. तुम्हाला मस्त एनर्जी भेटेल. तुम्ही जास्तीत जास्त वेट उचलू शकाल जिम मध्ये. तुम्हाला थकवा जाणवणार नाही, विकनेस फील नाही होणार जिम मध्ये. त्यामुळं तुम्ही जिमला जाताना खाऊन जा काहीतरी. असं काय नाही की मॅग प्रोटीनचे डबे बिब्बे असं काय ना. नॅचरली जेवढं पॉझिटिव्ह खाचाल तेवढं बेस्ट आहे तुमच्यासाठी. पैसे सेव्ह करा कुठेतरी आणि आपला नॅचरल डाएटवरती फोकस करा, म्हणजे तुम्हाला जास्त काळ बेनिफिट होईल त्याचा इन फ्युचरमध्ये पण. आणि जिमून आल्यानंतर पण काय खायचं हे पण खूप मुलांचा क्वेश्चन होता. तर जिमून आल्यानंतर तुम्ही ओट्स खाऊ शकता. ज्याला अंडे खायची सवय त्यांनी 3-4 अंडे खाऊ शकता. 6 अंडे जर घेतली त्याच्यामध्ये 2 अंड्याचा बल्क आणि बाकीचे वाईट 4 खाऊ शकता. किंवा वे प्रोटीन असतं, वे प्रोटीनचं 1 स्कूप घ्या दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये, कुठे पण घेऊ शकता. असं काय नाही की कशाने फॅट वाढेल, पण ते आहे. त्याच्यानंतर सॅलड तुम्ही पुन्हा नंतर बनाना शेक पण घेऊ शकता, मस्तपैकी ज्यूस टाईप बनवून. फ्रुट्स खाऊ शकता, ऍपल खाऊ शकता. बहुत म्हणजे खूप सारे ऑप्शन आहेत तुमच्याकडे. असं का नाही की हेच खाऊ तेच खाऊ, असं का नाही. जे भेटेल ते खावा. दुपारच्या जेवणामध्ये मस्त भाजी भाकरी खावा, काय प्रॉब्लेम नाही. ऍक्च्युली बोलत बोलत माझं टरबूज खाणं संपलंय. माझं हे टार्गेट आहे की तुम्हाला इथं बऱ्याच लोकांना माहित नाही, विशेष म्हणजे मी माझ्या सिटीचं बोलतोय, एवढं गायडन्स नाही. आणि तो कोणी असं एवढं प्रोफेशनली करत नाही. जिमला वाटतं पोरांना कसं जिमला यायचं 2 दिवस 4 दिवस गायब, अशाने बॉडी बनत नसते. सगळ्यांनी स्वप्न आहेत की मला माझे डोळे शोले मोठे झाले पाहिजेत, फलाना. असं काय नसतं. जोपर्यंत तुम्ही कन्सिस्टंटली मेहनत नाही करत तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट बिलकुल भेटणार नाही. त्यामुळे लगे रहो जब तक आपको कुछ मिल ना पाए तब तक रुकना नहीं. हे संदेश माझा तुम्हाला याच्यातनं. तर चला भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. आता इथून पुढे माझे सगळे व्लॉगच येतील डेली, जे असेल ते स्ट्रेट फॉरवर्ड, नो फॅन्सी नो कुछ. ठीक आहे, चला ओके बाय.